नमस्कार भक्तांनो, देवदर्शनाय टी व्हीवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर भक्तांनो, कधी कधी असं वाटतं ना, आपण देवाकडे मागतो, रडतो, पण काहीच होत नाही. आणि मनात प्रश्न येतो, देव आहे का? खरंच आहे का? आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार, जे ऐकल्यावर तुमचं मन शांत होईल. तर भक्तांनो, देव कधीच आपल्याला त्रास देत नाही. तो आपल्याला तयार करत असतो. सोनं शुद्ध करायचं असेल तर आग लागते, आणि माणूस शुद्ध करायचा असेल तर अडचणी येतात. जो सहन करतो ना, त्यालाच देव पुढे काहीतरी मोठं देतो. मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो. एक गरीब भक्त होता, जो रोज देवळात जाऊन तो एकच प्रार्थना करत होता, देवा मला सोडू नकोस. प्रार्थना करत करत वर्षे निघून गेला, तरी पण काहीच बदल नाही. पण त्या भक्ताने देव सोडला नाही. आणि त्या दिवशी गावावर अचानक मोठं संकट आलं. मुसळधार पाऊस पडत होता. नदीला खूप पूर आला आणि गावामध्ये पाणी शिरू लागलं. लोक घाबरले. कोणी कुठे धावत होतं, कोणी देवाला हाक मारत होतं, पण कोणालाच मार्ग दिसत नव्हता. आणि त्याच वेळी तो गरीब भक्त शांत उभा होता, कारण त्याने देवावर विश्वास ठेवला होता. त्याला सगळेजण म्हणत होते, तुला कसं शांत राहता येतं? तो भक्त म्हणाला, देव आपल्याला सोडत नाही, आजही नाही. तेवढ्यात त्याच्या मनात एक विचार आला. कोणी सांगितलं नाही, पण आतून आवाज आला, सगळ्यांना जुन्या मंदिराच्या टेकडीवर घेऊन जा. तो धावला, लोकांना हाक मारली. सुरुवातीला कोणी त्याचं ऐकलं नाही, पण जेव्हा पाणी वेगानं वाढू लागलं, लोक त्याच्या मागे धावले. सगळे टेकडीवर पोहोचले आणि काही मिनिटातच संपूर्ण गाव पाण्यात गेलं. त्या दिवशी कोणाचाही जीव गेला नाही. लोक एकमेकाकडे पाहत होते, आणि मग सगळ्यांची नजर त्या भक्ताकडे गेली. तेव्हा सगळ्यांना समजलं, देव त्याला इतकी वर्ष घडवत होता, त्याच्यासाठी नाही तर सगळ्यांसाठी. देव उशिरा मदत करत नाही, तो योग्य माणसाला योग्य वेळेस तयार करतो. तर भक्ता, आज तू अडचणीत असशील, पण लक्षात ठेव, ही शिक्षा नाही, ही तयारी आहे. देव तुझ्या मागे नाही, तो तुझ्या पुढे चाललाय. फक्त एक गोष्ट कर, विश्वास सोडू नको. आजचा हा संदेश कोणासाठी तरी देवाचं उत्तर आहे. हा व्हिडिओ शेअर करा, कारण कोणाला तरी आज ह्याची गरज आहे. श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा. जय श्रीराम.